बातमी नाशिकमधून नाशिकमधल्या इगतपुरी येथील पर्यटक हल्ला प्रकरणी 9 जणांना अटक केली आहे। एका आरोपीवर यापूर्वीच खुनाचा गुन्हा दाखल आहे। आणखी 2 ते 3 संशयित आरोपींचा शोध सुरू आहे। एका आरोपीवर गुन्हा दाखल आहे, त्याला अटक केली आहे। तरुणीची टवाळखोरांनी छेड काढल्यावरून वाद झाला होता। कुटुंबाचा पाठलाग करत टवाळखोरांनी हल्ला सुद्धा केला होता। हल्ल्यात गाडीची तोडफोड केली होती। मारहाणीचा सुद्धा प्रयत्न झाला होता। आम्ही जर त्या दिवशी 20-30 किलोमीटर जर थांबलो असतो ना, कुठे कोण मेला असता आम्हाला नाही सांग। मागची काच फुटली, मागं आमचे 2 मुलं होते, एक भावाचा एक माझा मुलगा 12वीला आहे, भावाचा मुलगा 10वीला आहे। मध्ये माझी वहिनी, माझी बायको, माझी मुलगी, त्याची मुलगी, पुढं मी आणि तो, आणि सर्व काचा फुटेल। इकडून दगड लागला तर तो त्याला लागतोय, इकडून लागला तर मला लागतोय, मागे लागला तर यांना लागतोय, मागे लागला तर मुलांना लागतोय। 30 किलोमीटर आमच्या मागे पळत आहे, म्हणून तुम्हाला कंप्लेंट केली। त्या दिवशी 302च गाडवायची होती। आम्ही दादागिरी केलीच नाही ना, त्याला मारलं काहीच नाही, फक्त बोलणं झालं। त्याच्यानंतर पण हे लोक आमच्यावर धावून आले, अंगावर शिव्या गाळ करायला लागले। मग ह्यांनी पण केली, मी पण केली, माझी मुलं पण। मग थोडी आमची हातापाई तिकडे झाली। तर त्यांच्याकडे रॉड होते त्या 2 व्हीलर, तुम्ही ते व्हिडिओ पाहिलेच असेल। तर त्या ब्रिज खाली तिथून त्यांनी पहिले एक रॉड फेकले, दुसरा फेकला, तो तिथे एक्झॅक्ट लागला नाही त्यावेळेस। त्याच्यानंतर ते परत मागे आले, त्यावेळेस आम्ही ती व्हिडिओने काढलेली आहे, पण त्यांनी हे रॉडने मारलं। याच्यामध्ये आतापर्यंत एकंदरीत 9 आरोपी जे आहेत ते 9 आरोपींना पूर्णपणे ताब्यात घेण्यात आलेलं आहे आणि त्याच्यावरती कारवाई सुरू आहे। हे जे एकंदरीत आरोपी आहेत, हे आरोपी त्या परिसरामधले आहेत आणि हे सगळे जे आरोपी होते, हे आरोपी वेगवेगळ्या इगतपुरी भागामधले, त्याचबरोबर नांदगाव सदो नावाचं गाव आहे, बलाईदुरी आहे, गिरणारे आहे आणि माणिकखांब आणि त्या आजूबाजूच्या परिसरामधले असे सगळे हे आरोपी आहेत, एकमेकांच्या ओळखीचे आहेत आणि त्यांनी अशा प्रकारचं 9 आरोपींना आपण ताब्यात घेतलेलं आहे। आणि याच्यामध्ये इतर जे आणखी काही आरोपी त्याच्यात निष्पन्न झालेले आहेत, त्याच्यामध्ये फिर्यादीने आपल्याला तक्रारी दिल्याप्रमाणे इतर जे 6-7 आरोपी होते, त्याचबरोबर त्यामध्ये इतर काही इन्व्हॉल्ड आहेत, जे असोसिएट आहेत क्राईमला करणारे, त्याचबरोबर यांच्याशी गाडी देणारे, काही मदत करणारे, अशा प्रकारच्या सगळ्या आरोपींना आपण याच्यामध्ये इन्व्हॉल्व करून या गुन्ह्यामध्ये आपण त्यांना निष्पन्न केलेला आहे। अधिक माहिती घेऊया, आपले प्रतिनिधी किरण गोठूर आपल्या सोबत जोडलेले आहेत। किरण, इगतपुरी परिसरात असलेल्या भावली डॅम परिसरात नाशिकचं भागवत कुटुंब हे पर्यटनासाठी गेलेलं असताना या कुटुंबावरती स्थानिक काही टवाळखोरांनी जे हल्ला केल्याची अत्यंत धक्कादायक घटना घडलेली आहे। या सगळ्या प्रकरणानंतर नाशिकच्या इगतपुरी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झाला। आतापर्यंत जे इगतपुरी पोलिसांनी 9 संशयित आरोपींना जे अटक केलेली आहे। म्हणजे रविवारी हे नाशिकचं जे भागवत कुटुंब आहे ते जे इगतपुरी परिसरात असलेलं भावली डॅम आणि धबधबा परिसरामध्ये खरं तर पर्यटनासाठी गेलेले होते। या कुटुंबातील एका महिलेची काही स्थानिक टवाळखोरांनी छेड काढली अशा पद्धतीचा आरोप आहे आणि त्यानंतर हा संपूर्ण वाद झाला। हे वादानंतर भागवत कुटुंब जेव्हा आपल्या गाडीत बसून नाशिककडे येत होते, या स्थानिक टवाळखोरांनी गाडीचा पाठलाग करून गाडीची तोडफोड केली आणि या कुटुंबावरती जे हल्ला केला। अशा पद्धतीचं ही संपूर्णपणे घटना घडलेली आहे। या सगळ्या घटनेनंतर भागवत कुटुंब अत्यंत जे आहे ते भीतीच्या वातावरणामध्ये आहेत। या सगळ्या प्रकरणानंतर या कुटुंबांनी सुरुवातीला नाशिकच्या अंबड पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल केला आणि त्यानंतर ही ज्या ठिकाणी घटना घडलेली होती त्या इगतपुरी परिसरामध्ये असलेल्या इगतपुरी पोलीस ठाण्यामध्ये या संपूर्ण प्रकरणी गुन्हा दाखल झाला आणि रात्री उशिरापर्यंत पोलीस या संशयित आरोपींचा शोध घेत 9 संशयित आरोपींना आतापर्यंत पोलिसांनी अटक केलेली आहे। अजून 2 आरोपी यामध्ये आहेत, त्यांचाही शोध घेऊ अशा पद्धतीची माहिती पोलिसांनी दिलेली आहे आणि एक जो गुन्हेगार आहे तो एकूणच मर्डर केस मधला आहे अशाही पद्धतीची माहिती पोलिसांनी दिलेली आहे। या सगळ्या प्रकरणानंतर नाशिक जिल्ह्यातले जे वेगवेगळे पर्यटन स्थळ आहेत तिथे सुद्धा बंदोबस्त वाढवण्यात येईल अशी माहिती पोलिसांनी दिलेली आहे। पण या सगळ्या प्रकरणानंतर पर्यटनवरचं जे सुरक्षेचा मुद्दा आहे तो आणखीन एकदा वरती आलेला आहे आणि त्यामुळे या सगळ्या प्रकरणात आगामी काळात अजून काय काय कारवाई होतो आणि पोलीस काय प्रिकॉशन घेतात महत्त्वाचं खरं तर हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। ठीक आहे किरण, तुम्ही असेच जोडलेले राहा।